त्यांना एकाने विचारलं, महाराज सगळे धर्म जर सारखेच आहेत तर मग कोणत्याही धर्मात जायला काय हरकत आहे? तेव्हा त्यांचं उत्तर आहे की बाबा सगळे धर्म जर सारखेच आहेत तर मग आपल्या धर्मात मरायला काय हरकत आहे? तर आपल्या धर्मावर निष्ठा ठेवा, ही धर्मनिष्ठा साधूच्या ठिकाणी असते. हो, अतिशय दृढ धर्मनिष्ठा साधूचं वैशिष्ट्य आहे. दुसरी आहे वेदनिष्ठा, आपल्या ग्रंथावर निष्ठा. तिसरं आहे भक्ती, ज्ञान, वैराग्य. या 5 गोष्टी झाल्या. या 5 गोष्टी ज्याच्यात आहे तो उत्तम मनुष्य आहे, चांगला मनुष्य आहे. साधू म्हणता येईल पण संत त्याला अजूनही म्हणता येत नाही. 6वी गोष्ट असल्याशिवाय, 6वा गुण असल्याशिवाय त्या संत म्हणता येत नाही. 6वा गुण कोणता आहे? तो 6वा गुण आहे जगत कल्याणाची तळमळ. ज्याला जगत कल्याणाची तळमळ आहे तोच संत आहे बर का. भगवान बाबा त्यांचं चरित्र माझ्याकडेही आहे. बाबांचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात आलं, जे काम केलं, जसं पाणी असतं ना, पाऊस पडला वरून, पूर निघाला आणि पुराच्या रस्त्यात जर एखादा खड्डा आला तर तो खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. तसं साधूच्या मार्गामध्ये जे जे पतित आले, दिन दुबळे आले, मूड जड आले, त्यांचा उद्धार केल्याशिवाय साधू पुढेच जात नाही. भगवान बाबांनी पाथर्डी परिसरामध्ये तिकडे जे तांडे आहेत त्या तांड्यातली लोक आजही माळकरी आहेत, वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत बरेचसे. ही कृपा भगवान बाबांची आहे. हे साधू हे करतात. त्या महापुरुषांचं हे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पाहिल्यानंतर फारच आनंद वाटला. महाराजांची मूर्ती इतकी रम्य आहे, इतकी सुंदर आहे. आणि एक लक्षात घ्या, साधू माणसं एकदाच होत असतात, त्यांची पुनरावृत्ती होत नसते. लोक येडे, कोणाला काय, कोणालाही शांतीब्रह्म एक नाथ महाराज. आता कोणी असेल शांत राहणारा तर पण त्याला शांतच म्हणा, शांती ब्रह्म म्हणा, म्हणू नका. शांती ब्रह्म एकच नाथ बाबा बर का. वैराग्य मूर्ती एकच तुकाराम महाराज बर का. गाथा पाठ असला म्हणजे गाथा मूर्ती हे काही मला योग्य वाटत नाही. त्याच कारण ना, गाथा मूर्ती तुकाराम महाराज आहेत. गाथा ही तुकाराम महाराजांची वाङ्मयीन मूर्ती असं म्हणा. ठीक आहे, हे पटेल न पटेल पण मला असं वाटतं. थोडासा विवेक वापरला तर हे तुम्हालाही पटवू शकतं. पण आंधळेपणाने जर आपण मानायला सुरुवात केली तर आपण म्हणतो बस यांच्यापेक्षा पुढे दुसरा देवच नाही. असं नाही चालत बरं का. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तो एकच, पुन्हा नाही, पुनरावृत्ती नाही. छत्रपती संभाजी महाराज एकच, पुन्हा नाही. ते जे सिनेमात जे वाक्य आहे ना, ते वाक्य महत्वाचं आहे. जन्मा नसके भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदंबा, ओ छत्रपती ओ सहचर संभा. बर का. संभाजी महाराजांसारखा शूरवीर राजा, विद्वान राजा असा पुन्हा झाला नाही आणि पुन्हा होतही नाही बरं का. कोणाला कोणाची उपमा देऊ नका. भगवान राम झाले, उद्या रामनवमी आहे, पुन्हा तसं होत नाही. हे एकदाच असतं, समजलं का. दुसऱ्याला त्या तुलनेत बसूच नका. नाथ महाराज हे बघा, आपली प्रतिमा खराब होऊ नये म्हणून बळजबरीने वैराग्य धारण करणं हे नाईलाजाचं वैराग्य झालं. पण स्वयंप्रेरित जे वैराग्य आहे, अनुशासनातून आलेलं जे वैराग्य आहे बरं का, ना उपेक्षा ना स्वीकार, असं ते वैराग्य आलं का लक्षात. त्याला वैराग्य म्हणतो. मी म्हणतो असं नाही, याला मी पुरावेही देऊ शकतो. आता बघा, पापाची इच्छा पाप्याला होते असं नाही, चांगल्या माणसालाही पाप करावं वाटतं. तुम्ही काळजीपूर्वक आहे का. फक्त नाईलाजाने तो चांगला वागतो, कारण माझा वेश आहे, मी जर असा वागलो लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील ही भीती आहे, म्हणून वाईट इच्छांना आवर घातलेला आहे. समजलं काय. एकदा तुम्ही त्याला सूट द्या, काही होत नाही महाराज, तुम्हाला कोणी काही म्हणत नाही. महाराज राडाच करणार आणि जेलमध्ये जाणार. असं खरं खरं बोलतो, समजून घ्या. हा, नाईलाजान नाही, नाईलाजान चांगलं वागायचं नाही, स्वयंप्रेरणेने वागा. हा, फार कबीरांचं गोड वचन आहे. कबीरजी म्हणतायत, ज्ञानी ज्ञानी ध्यानी संयमी, अरे दाता शूर अनेक, जपिया तपिया बहुत है, शीलवंत कोई एक. ज्ञानी ध्यानी संयमी दाते शूर खूप होतील, परंतु शीलवान मात्र एखादाच असतो. शील वेगळं, कॅरेक्टर वेगळं. थोडं शब्द आहे का.
एक वाक्य फार गाजलेलं होतं की इफ यू असं म्हटलं की इफ मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. मनी इज लॉस्ट हे सगळं सुंदर, म्हणजे शरीर गया तो कुछ गया, पैसा गया तो कुछ नहीं गया, लेकिन चारित्र्य गया तो सब गया. चारित्र्य गया तो सब गया. चारित्र्य सांभाळावं लागतं, पण चारित्र्य बळजबरी नाही सांभाळायचं. मी तुम्हाला हेच सांगतोय, काही काही बळजबरी ब्रह्मचारी राहिले आणि नंतर लोकांच्या अंगावर धावत राहतात. पाहिला महेश महाराज, एकाने मला सांगितलं, ए समजून घ्या तुम्ही, ब्रह्मचारी राहणं चांगली गोष्ट आहे, पण कलियुगात नाही असे धंदे करायचे. त्याच कारण सांगतो मी. त्याच कारण असं आहे महाराज, एक सांगतो, 33 पत्थर चुमत, ऐका काळजीपूर्वक, 33 पत्थर चुमत उसको न छोड़े काम, घी शक्कर खावत उसकी जाने राम. 33 पक्षी दगड खातो, उसको न छोड़े काम, घी शक्कर खावत उसकी जाने राम. एक संस्कृत मध्ये वचन आहे, द्विजराजमुखी मृगराज कटी. द्विज म्हणजे चंद्र, चंद्रमुखी. यदि साललना हृदयम गमिता, क्व जप क्व तप क्व समाधी विधी. बरं का, एकदा का स्त्रीने हृदयात प्रवेश केला तर मग जप नाही, तप नाही, समाधी नाही. ऐका, उपेक्षा नाही करायची मग स्त्रीची. स्त्री दिसली की उपेक्षा नाही. नाही, मी बरेच लोक पाहिलेत, तुम्ही पाहिले असाल, स्त्री पुढे आली संन्यासी असतो, बाई पुढे आली दर्शनाला, नाही त्याचा भोप्या असतो तो, नाही ताई दूर व्हा, बाबाला चालत नाही असं. बरं ठीक आहे, बाबाला बाईचा स्पर्श चालत नाही, ओके हरकत नाही. हा, मी आणि माझी पत्नी आम्ही एका संन्याशाच्या आश्रमावर, माझं कीर्तन होतं, त्यांनी मला बोलावलं होतं. मी गेलो कीर्तनाला आणि माझ्या पत्नीला वाटलं आलोच तर महाराजांचं दर्शन घ्यावं. मी माझा घडलेला प्रसंग सांगितला तुम्हाला. आता तिला तशीही हे महत्वाचं आहे, निष्ठा अशी असलीच पाहिजे. माझी बायको प्रचंड रागीट आहे, हे इथून सांगायला हरकत काय, कारण ती इथं नाही. हा, प्रचंड रागीट आहे, तिच्यामुळे मी शिस्तीत आहे. हे खरं म्हणजे माणसाने प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. बायको कडकच पाहिजे. माझं काही नुकसान होत नाही, तुम्हाला माहिती आहे. कडक बायकोमुळं माणसाची सहनशक्ती वाढते, कारण नीट बोलत नाही. फोनवर जरी बोलले तरी हां कुठे आहेत तुम्ही, इथे, आणि तिथं काय करू राहिले तुम्ही, असे ते, बाकीच काही नाही. तर आम्ही असेच संन्याशाकडे गेलो आणि त्या संन्याशाच्या शिष्याने सांगितलं, मी नमस्कार केला, माझी पत्नी दर्शनाला चालली.